आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी। आयुर्वेदापासून परिणाम मिळतो, मात्र त्याचा वापर वाढवायला हवा। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आम्ही बॅकसीट ड्रायव्हिंग करत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती। जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही सरकार चालवत नाही, मोहन भागवतांचं वक्तव्य। संघामुळे भारतीय जनता पक्षाचे चांगले दिवस, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। ज्यांनी आमच्या नीतीचा पुरस्कार केला त्यांचे अच्छे दिन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला, महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक। दोषींवर कठोर कारवाई करावी, छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी। 2047 मध्ये अखंड भारताची कल्पना करा, भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील, भारताला तोडणं आता शक्य नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। भाजप काँग्रेस युक्त झाली, हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका। संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही, हर्षवर्धन सपकाळांची संघावर देखील टीका। अर्जुन सिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार, मुलाला मतदान यंत्राचं बटन दाबायला लावणं चुकीचं, महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती। वर्ध्याच्या कारंजामध्ये शिवसेनेत इनकमिंग विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर शिवसेनेत, दर्यापूरकरांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। मोबाईल ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मन, मेंदू आणि भावनिक संतुलन धोक्यात, भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य। नियम कागदावरच, शहर कचऱ्यात, नगरसेवकानं उचलला कचरा, सफाई कर्मचारी गायब, स्वतः कचरा उचलून डॉक्टर वाघमारे यांनी प्रशासनाला दाखवला आरसा, ई रिक्षा चालवत केला कचरा संकलन। मोदी सरकारकडून बांगलादेशला कोट्यवधींचं दान, संजय राऊतांचं ट्विटद्वारे सवाल। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या घोषणेवर राऊतांची प्रतिक्रिया, एकीकडे हिंदूवर हल्ले तर दुसरीकडे मदतीचा हात, राऊतांचा खरं तर भाजपला टोला। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भागवतांचं महत्त्वाचं विधान, मी त्या समितीमध्ये नाही, पण त्यांना पुरस्कार दिल्यास पुरस्काराचं महत्त्व वाढेल, भागवतांची प्रतिक्रिया। अमेरिका भारत करारावर विरोधकांकडून जोरदार मोदी सरकारवर टीका, मोहन भागवत यांच्याकडून मात्र सरकारचं कौतुक। सध्या तर देश ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते लढणार आणि ठामपणे उभं राहणार, मोहन भागवत यांचं वक्तव्य। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार, सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवृत्तीबाबत भाष्य केलंय। सरसंघचालक हिंदू असतो, कोणत्या जातीचा नसतो, जो काम करेल तोच सरसंघचालक होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। देशाचा विषय येईल तेव्हा सर्वांना एकत्र आलं पाहिजे, भ्रष्टाचाराला समोर आणण्याचं काम संघ करेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला, मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपला कळालं, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संघाच्या कार्यक्रमात सलमान खानची उपस्थिती, संघ शाखेत मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवतांनी सांगावं, खासदार संजय राऊतांचा सवाल। दोन्ही राष्ट्रवादीबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विधान। अजितदादांचं 13वं होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरून आमदार सुनील शेळकेंचा सवाल, एवढी घाई कशासाठी, शरद पवारांच्या पक्षाला भाजपचं नेतृत्व आणि विचार मान्य आहेत का, सवाल उपस्थित। मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अटल सेतूवर उपाययोजना करण्याची मागणी, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजनांची मागणी। पुण्याचे महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक, भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव चर्चेत, उपमहापौर पद आरपीआयचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता। शरद पवार बारामती दौऱ्यावर, पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गोविंदबागेत गर्दी। अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी, महानगरपालिकेमध्ये 8 स्वीकृत सदस्य तर 16 स्थायी सदस्याची वर्णी लागणार।
नाशिकच्या ओझर विमानतळाचं विस्तारीकरण होणार, ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारलं जाणार. फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा. अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर. पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार जाहीर. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार. चांदवडच्या मालसाने या ठिकाणी जैन समाजाचा कुंभ. जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटांचा मंडप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थकर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित. कल्याण डोंबिवलीत राहुल कोट भाजपा आमदारांसोबत मंचावर. राहुल कोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून होते बेपत्ता. झेडपीच्या मतदानानंतर सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार. लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला म्हणून मानले आभार. कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला भेट दिली आहे. यावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिलाय. आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये. भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला. वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी बाजार समितीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचं आयोजन. आमदार समीर कुणावार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. नवी मुंबई छेडुंग टोल नाक्यावर मनसेचा राडा. 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. मनसे संतापली. वाहनांच्या रांगेत रुग्णवाहिका अडकली. मनसेनं टोल प्रशासनाला विचारला जाब. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा उद्या निकाल. धाराशिवमध्ये झेडपीच्या 55 जागेसाठी 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 293 उमेदवारांचं भवितव्य उद्याच्या मतमोजणीवर ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान करतानाचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण. केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान. जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 गणांसाठी मतदान पार पडले. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. रत्नागिरी जिल्हा परिषद 56 आणि 112 पंचायत समितीसाठी 55.79% मतदान. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यानं प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे या मागणीसाठी केली होती ईव्हीएम तोडफोड. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा. पुण्यात 827 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद. जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू. तर उद्या निकाल लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान. 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा अधिकार. साताऱ्याच्या सुरलीमध्ये निकालापूर्वीच गुलालाची उधळण. भाजप उमेदवाराच्या समर्थकांना विजयाचा विश्वास. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुख्य जलवाहिनीच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं 10 फेब्रुवारीला पाणीपुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. मुंबईतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट्समध्ये कर लागू करा. हा कर आगामी बीएमसीच्या अर्थसंकल्पात लागू करावा. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची मागणी. नार्वेकरांचं बीएमसी आयुक्तांना पत्र. यवतमाळमध्ये वाजलं पाकिस्तानचं लष्करी स्फूर्तीगीत. उमरखेड येथील स्नेहसंमेलनात पाकिस्तानी स्फूर्तीगीतावर नृत्य. भाजप नेते गोपाळ कलाने यांची उमरखेड पोलिसात तक्रार. नवी मुंबईतील वाशीमध्ये ट्रकला आग. एपीएमसी मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये घडलेली घटना. अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. राजमाता जिजाऊ असं एसटीच्या नव्या बसेसचं नामकरण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. जेजुरी गडावर पूजेसाठी आणलेला बैल उधळला. अचानक बैल उधळल्यानं भाविकांची पळापळ. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमधील इराई धरणात यशस्वी मॉक ड्रिल. पूरसदृश्य परिस्थितीच्या तयारीसाठी मॉक ड्रिल. आपदा व्यवस्थापन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी मॉक ड्रिल.
महाराष्ट्रात 3 वर्षात 550 सरकारी शाळा बंद. सरकारी आकडेवारीनुसार 2014 ते 20 या 6 वर्षात तब्बल 70,000हून अधिक शाळांवर टाळे. 2021 ते 25 या कालावधीतही 18,700 पेक्षा जास्त शाळा बंद. यवतमाळ शहरात वकिलांना चाकू पिस्तल दाखवून जीवे मारण्याची धमकी. पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी. यवतमाळ पाणी पुरवठा योजना धोक्यात. पाण्याचा उपसा आणि पुरवठ्यासाठी खरं तर वीज बिल अपुरं. सरकारी कार्यालयांची थकबाकी वसूल न झाल्याने प्राधिकरणाची आर्थिक कोंडी. देशातील शेतकऱ्यांच्या भवितव्यावरून नवलेंकडून चिंता व्यक्त. स्वस्त शेतीमाल जेव्हा शून्य शुल्कासह भारतात येईल तर शेतकरी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी नेते अजित नवलेंकडून चिंता व्यक्त. सलील देशमुखांच्या कंपनीतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय. कंपनीनं गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कर्जाच्या स्वरूपात लपवला. अर्ज फेटाळताना मुंबईतील विशेष न्यायालयाचं म्हणणं आहे. मुंबई संघाच्या व्याख्यानमालेचा आज शेवटचा दिवस. व्याख्यानमालेला अक्षय कुमार, महेश मांजरेकर, सुबोध भावे यांची उपस्थिती. अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका. फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन. नाशिकच्या काही भागात थंडी परतली. निफाडचा पारा 14.5 वरून आता 9.7 अंशांवर. जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भागातून शीतलहर सुरू. वर्ध्याच्या पुलगावात आमदार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचा सहभाग. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. यवतमाळमध्ये किन्ही गावात रखडलेल्या नॅशनल हायवेच्या नालीमुळे आरोग्य धोक्यात आलेलं आहे, तर ग्रामस्थांचा हायवेवर चक्काजाम करण्याचा इशारा. हिंगोलीत 343 पोलीस खरं तर पदांसाठी भरती. 21 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा. परीक्षा केंद्राच्या बाहेर उमेदवारांची मोठी गर्दी. इंदापूरच्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग. पाण्यानं प्रदूषणाची पातळी ओलांडली. पशुपक्ष्यांसह माशांचा अधिवास संकटात. प्रदूषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. कॅनरा बँकेच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच. मुंबईतील विशेष न्यायालयानं समन्स विरोधातील मेहुल चोक्सीचा अर्ज फेटाळला. वर्ध्याच्या देवळी पुलगावमध्ये 10 बचत गटांना पीठ गिरणीचे वाटप. आमदार राजेश बकाने यांचा खरं तर पुढाकार. तर पीठ गिरणीमुळे महिलांना रोजगार आणि आर्थिक बळ मिळणार. वर्ध्यात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आकलन शिबिराचं आयोजन. डिजिटल साक्षरता दैनंदिन जीवन या संकल्पनेवर शिबिर आधारित. शिबिरासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 5 दिवस टाकरखेड गावात मुक्काम मांडलाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी. लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून केली उचलबांगडी. कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रारीनंतर कारवाई. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 1,51,489 रुपये तर चांदीचा दर 2,41,184 रुपये प्रति किलो. पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदीच्या चौकशीत अडकले 20 जण. अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित. नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं खरं तर 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी. राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेराला जोड. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध. अनियमिततांना पायबंद बसण्यास मदत होणार. मुंबईतच घर हवं या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. तर कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना. वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश बकानेंच्या पुढाकारातून रोजगार मेळावा. नोकरीसाठी
150 ते 200 किलोमीटर जावं लागलं तरी जा, राजेश बकाने यांचं युवकांना आवाहन. महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार. महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेत्या मयुरा अमर काळे यांची प्रतिक्रिया. वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी केलं कौतुक. मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू. प्रवाशांच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीनं काउंटरची व्यवस्था करण्यात आली. निधी अभावी सफाई कामगारांच्या भरतीचं टेंडर रखडलंय. सफाई कामगार नसल्यानं भंडाऱ्याच्या मोहाडीत नागरिकांनाच करावी लागते नाल्यांची सफाई. मोहाडीवासियांना करावा लागतोय अस्वच्छतेचा सामना. इतरही महत्त्वाच्या बातम्या मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कर्करोगाबद्दलची भीती संपूया आणि जागरूकता पसरू. मुखकर्करोग, गर्भाशय मुखकर्करोग आणि स्तन कर्करोग अशा प्रकारच्या कर्करोगांवर वेळीच तपासणी व निदान आणि योग्य उपचारांनी मात करता येऊ शकते. तुम्ही आज केलेली कर्करोग तपासणी म्हणजे तुमच्या उद्याच्या निरोगी आयुष्याची खात्री. म्हणूनच शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर कर्करोग तपासणी व जनजागृती आणि गावोगावी मोबाईल व्हॅन्सद्वारे मोफत कर्करोग तपासणीही करण्यात येते. कारण प्रतिबंध म्हणजे खरी सुरक्षा. चला कर्करोगाविरुद्ध एकत्र लढूया. आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी करूया. कारण स्वतःची काळजी घेणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणं. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा किंवा 104 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. लोक म्हणतात की हेअर रिमूव्हल क्रीम्स पेनलेस तर असतात पण स्किन डार्क करून टाकतात. वेका वीट विजिबली ब्राइटन्स युअर स्किन. ही आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड, जी जेंटली हेअर रिमूव्ह करून स्किनला एक्सफोलिएट सुद्धा करते. लिव्हिंग युअर स्किन स्मूथ, मॉइश्चराइज्ड अँड ग्लोईंग. जस्ट वीट इट. तुमचे हात कधी इथे कधी तिथे यांना जावं लागतं. ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात. म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. रगड रगड टुक टुक घास घास रगड रगड घास घास रगड घास घास रगड. आता कॉलिन स्प्रे देतो डस्टिंगच्या तुलनेत 5 पट जास्त चमक. टॉयलेट कुठे? टॉयलेट स्वच्छ नाहीये का? नवीन जॉब, नवीन वाईफ, कसं ठेवू स्वच्छ? हार्पिकचं सबस्क्रिप्शन घे. हे प्रत्येक फ्लश सोबत टॉयलेट ठेवते स्वच्छ 1 महिन्यापर्यंत. हार्पिक फ्लश मॅटिक, इझी पीझी टॉयलेट क्लिनिंगचे सबस्क्रिप्शन. अनेक वर्षांचा भरोसा तोडला, मला फसवलं. ते माझ्या डोळ्यात देखत. अनु, त्याने मलाही फसवलंय. आम्हाला सुद्धा. ताई, मला सुद्धा. आता वेळ आलीये, त्याला घरातून काढून टाका. स्ट्रॉंग वासाने फिनाईलने सगळ्यांना फसवले, पण जर्म्स पूर्णपणे नाही घालवले. घ्या शक्ती, सुगंधी आणि दाट. लागतो फिनाईल पेक्षा अर्धा, देतो दुप्पट चांगली स्वच्छता. मारतो 99.9% जर्म्स, म्हणजे तुमच्या पैशाची पूर्ण वसुली. फसवले जाऊ नका. शक्ती वा लायझॉल घरी आणा. का तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. अकोल्यात गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन शहरात उत्साहात साजरा. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. यावेळी महाप्रसादाचं वाटप. उद्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा. भराडी देवीच्या यात्रेची जय्यत तयारी. मंदिराभोवती आकर्षक सभामंडप. यवतमाळच्या धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जळगावाच्या पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी. कला शिक्षकानं 7 तासात रांगोळीतून रेखाटली गजानन महाराजांची प्रतिमा. नाशिकच्या मनमाडमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा. महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. गणगण गणात बोतेच्या जयघोषानं आज भंडारा शहर न्हाऊन निघाले. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात निघाली भव्य पालखी. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.